Good morning everyone, praise the Lord. शुभ सकाळ सर्वांना आणि प्रभूची स्तुती असो. Let's start our short daily devotion. चला आपण आपल्या दैनंदिन मनन सुरू करूया. Today we are going to meditate on Ephesians chapter 6 verse 18. आज आपण एफिसकरास पत्र याचा अध्याय 6 आणि वचन 18 यावर मनन करणार आहोत. Pray in spirit on all occasions with all kinds of prayer and requests. सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा. सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा आणि ह्या कामी पूर्ण तत्परतेने व सर्व पवित्र जनासाठी विनवणी करत जागृत राहा. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Here the word of God is telling to Ephesians church, या ठिकाणी देवाचं वचन एफिस येथील मंडळीशी बोलत आहे be strong in the Lord and in his mighty power. की प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्यात बलवान होत जा. Put on the full armor of God so that you can take your stand against the devils. सैतानाच्या डावपेचा पुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री धारण करा. In this God's armor there is a one powerful weapon is prayer. देवाच्या वचनामध्ये जी शस्त्र सामग्री दिलेली आहे त्यापैकी एक शस्त्र म्हणजे प्रार्थना आहे. Prayer is very important आणि प्रार्थना ही फार महत्वाची गोष्ट आहे in spiritual warfare. आध्यात्मिक युद्धामध्ये. When we pray, God gives us victory. जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा देव आपल्याला विजय देतो. When we pray, God will open doors for us. जेव्हा आपण प्रार्थना करू त्यावेळेस परमेश्वर आपल्यासाठी दरवाजे उघडेल. When we pray every day, God will break the chains. आणि ज्यावेळेस आपण रोज सातत्याने प्रार्थना करू त्यावेळेस प्रत्येक बंधनाची जी साखळी आहे ती परमेश्वर तोडेल. When we pray, so many people will be healed. आणि ज्यावेळेस आपण प्रार्थना करू त्यावेळेस अनेक लोक प्रार्थनेद्वारे बरे होतील. Prayer has power to change situation. प्रार्थनेमध्ये ते सामर्थ्य आहे जे आपली परिस्थिती बदलू शकते. Through prayer, we can have revival in our life and church. आपल्या जीवनामध्ये आणि मंडळीमध्ये प्रार्थनेद्वारे संजीवन येतं. Through prayer, we can overcome all kind of evil. आणि प्रार्थनेद्वारे आपण प्रत्येक जे सैतानाचे डावपेच आहे त्याच्यावर विजय मिळवू शकतो. In our day-to-day life, आपल्या रोजच्या जीवनामध्ये we need to take time for prayer. आपल्याला प्रार्थना करण्यासाठी वेळ काढला पाहिजे. We should pray personally. आपण वैयक्तिकरित्या प्रार्थना केली पाहिजे. We should spend time in prayer as a family. एक कुटुंब म्हणून आपण प्रार्थनेमध्ये वेळ घालवला पाहिजे. As well as a church, we should pray. आणि मंडळी म्हणून देखील आपल्याला प्रार्थना केली पाहिजे. Because prayer is most important weapon in our life. कारण प्रार्थना हे आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाचं शस्त्र आहे. Jesus used to pray in night and in morning he used to start miracle. आणि येशू ख्रिस्त देखील रात्री प्रार्थनेमध्ये वेळ घालवायचा आणि सकाळी दुसऱ्या दिवशी अनेक चमत्कार तो करत असे. Because he knew that the secret of prayer. कारण त्याला प्रार्थनेचं महत्त्व आणि रहस्य काय आहे ते त्याला माहित होतं. So people of God, म्हणून देवाच्या लोकांनो in our day-to-day life, आपल्या रोजच्या जीवनामध्ये live a prayerful life. प्रार्थनेशील जीवन जगा. God will use you mightily to bless so many people. देव तुम्हाला अनेक लोकांसाठी आशीर्वादित असं करेल. God will use you mightily. देव तुम्हाला अद्भुत रीतीने उपयोगात Your आणेल. life will be powerful life. आणि तुमचं जीवन हे एक सामर्थ्यशाली जीवन असेल. Amen. आमेन. Let's pray. प्रार्थना करू. Heavenly Father, स्वर्गातील पित्या, bless those who are watching and listening this prayer. जे कोणी हे वचन प्रार्थना ऐकत आहे पाहत आहे त्या प्रत्येकाला आशीर्वादित कर. Please help us to increase our prayer life. आणि देवबापा आमचं प्रार्थनेशील जीवन आम्ही वाढवावं यासाठी आम्हाला मदत कर. Give us your grace. तुझी कृपा तू आम्हाला दे. Lead us by your spirit. तुझ्या आत्म्याच्या प्रेरणेने तू आम्हाला चालव. We ask this prayer in Jesus' name. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करतो. Amen. आमेन. Thank you. God bless you. धन्यवाद आणि देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो.